बोरीत भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा रॅली, विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, राष्ट्रगीताने झाला समारोप। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आवाहन केल्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत विद्यार्थ्यांसह महिला व ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। रॅलीचे आयोजन बोरी बाजार समिती येथून करण्यात आले। रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी, महिला वर्ग तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता। रॅलीचा समारोप पोलीस ठाणे येथे झाला। यावेळी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले। रॅलीच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोपासक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी शिक्षकांनी रॅलीपूर्वी मार्गदर्शन केले। भाजप कार्यकर्त्यांनी देखील रॅलीचे नियोजन, व्यवस्था व शिस्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली। या कार्यक्रमामुळे बोरी परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता। सर्वत्र तिरंग्याच्या लहरी व भारत माता की जयच्या जयघोषानं वातावरण भारावून गेले होतं। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज भाजप पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या तिरंगा रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी तसेच भाजपचे काही कार्यकर्ते तसेच इतर ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदविला। तर आज आपण भाजपचे काही कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आज थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया। नाव काय तुमचं? दिनकर चौधरी। बरं, या तिरंगा रॅलीचा उद्देश काय होता आणि तुम्ही या तिरंगा रॅली मार्फत नागरिकांना काय संदेश देणार? या तिरंगा रॅलीचा उद्देश म्हणजे आपल्या देशाबद्दल देशभक्ती, सजगता, देशाबद्दल सगळे कायदे कानून, आपल्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, देशसेवा करता कशी आली पाहिजे, देशसेवेबद्दल, देशहिताबद्दल आपले जे भारत सरकार, राज्य सरकार जे निर्णय घेले ते निर्णय जनतेने पोहोचले पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बोरी शहरातले सर्व जाती धर्माचे व्यापारी, शेतकरी, मोलमजूर सगळ्या लोकांमुळे एकात्मतेचा संदेश म्हणून आज अशी भव्य दिव्य या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि या ठिकाणी आज सगळं महिला असू, जेंट्स असू, सर्व समाजातली आणि खास करून शाळेतील विद्यार्थ्यांचे आभार मानन, कारण ते 3 दिवस झालं या देशाच्या सेवेसाठी दररोज झेंडावंदन करून आपल्या ठिकाणी त्याचे कर्तव्य पार पडायचे। त्याच लेकराला उत्स्फूर्त म्हणून आम्ही पण या ठिकाणी बोलले सर्व नागरिक, तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सगळे म्हणून या ठिकाणी तिरंगा नियोजन आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। देशाच्या या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये माननीय मोदी साहेबांनी जे काही घराघरात हा आपला तिरंगा नेण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, ते आपण विद्यार्थ्याच्या माध्यमानं, गावकऱ्याच्या माध्यमानं, गोरगरीब जनतेच्या माध्यमानं, सर्वांच्या माध्यमानं आपण पूर्ण करण्याचा हा भाग होता। त्याचाच एक भाग म्हणून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। प्रत्येक शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, तसेच बोरी शहरातील, बोरी भागातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्वांचं सहकार्य लाभो, सर्वांच्या घराघरात ही भक्ती जाओ, हीच इच्छा या ठिकाणी या तिरंग्याच्या बद्दल मी व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। राष्ट्रीय स्तरावर चालू असलेला हा तिरंगा यात्रा 3 दिवसीय तिरंगा उत्सव आहे। या उत्सवाला बोरी आणि बोरीच्या नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय। देश सीमेवर असलेल्या सैनिकांसाठी उत्स्फूर्तता मिळावी यासाठी हा 3 दिवसीय तिरंगा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आणि आज आम्ही बोरी येथे तिरंगा यात्रा घेऊन त्यांना मनोबल वाढवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। मी कौसडी येथील रहिवासी आहे। माझे नाव भाग्यश्री दीपक कुलकर्णी हे आहे आणि मी भाजपची चिटणीस म्हणून सुद्धा कार्यरत आहे। आणि त्या संदर्भाने मी 2 शब्द बोलू इच्छिते। आज आझादी का अमृत महोत्सव हा सणच म्हणायला हरकत नाही, हा आपण घराघरात साजरा करतो आणि 3 वर्ष झाले हे प्रत्येक ठिकाणी साजरा करून आज आपण बोरी ह्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणच्या शाळा आणि वर्ग शिक्षक, हे सर्व शिक्षक वृंद आणि ह्या सर्वांनी आनंदात आणि सर्व चांगल्या प्रकारे पार पाडले।